साईराम. आतल्या कोशात गेलो की बाहेरच्या जगाचा विसर पडतो. खरी आपली सगळी धडपड अशासाठी असते की आपल्याला आपला आतला कोश कळावा, आपल्याला स्वतःची ओळख व्हावी आणि ज्या कार्यासाठी आपला जन्म आहे त्या कार्याचा हेतू साध्य व्हावा. आपल्याला खरंच माहिती नसतं की आपला जन्म का झाला आहे आणि आपल्याला काय शिकायचं आहे, काय समजायचं आहे. आपल्याला पंचेंद्रिय दिली आहेत, ज्ञानेंद्रिय दिली आहेत, त्याचा नक्की उपयोग काय करायचा आहे. तुम्ही जेव्हा एकटे व्हाल तेव्हा ह्या गोष्टींचा तुम्हाला आढावा घेता आला पाहिजे. स्वतःचा शोध ही फार मोठी गोष्ट आहे. बरेचदा आपण एकटं होण्याचा प्रयत्न करत असतो, पण तशी संधी मिळत नाही. आणि जेव्हा संधी मिळते तेव्हा आवर्जून घ्यावी. स्वतःला एकांतात ठेवून एकटं राहून स्वतःवर त्याचे काय परिणाम होतात आणि समाजापासून फारकतता निर्माण झाली की हृदयात चित्रविचित्र भावना उमटतच नाही, ते तरंगच उमटत नाही याची जाणीव येते. कारण मन आहे तिथे तरंग असणार. जसं समुद्र आहे तिथे लाटा आहेत, तसं मनावर तरंगांशिवाय राहत नाही. कारण त्याला जोडीला चित्त आहे. तरंगाशिवाय चित्त राहत नाही. आणि ज्या क्षणी तुम्ही एकटे एकांतात होता तेव्हा तरंग शांत होतात. स्वतःला शोधण्याची प्रक्रिया अधिक सोपी होते. शुद्ध अन्न ग्रहण केल्यामुळे शुद्ध विचाराला खूप ताकद मिळते. आपण स्वतः काही दैवी शक्तीचा स्रोत आहोत याची जाणीव येते. इतके दिवस आपल्याला आपण एका बैलगाडीला जोडल्यासारखे पळत होतो. आता मुक्त झाल्यासारखे स्वच्छंदपणे स्वतःच्या आतल्या कोशात विहार करायला शिकतो. हा विहार काय असतो? आपल्याच दोषात आपण अडकलेलो असतो. आपल्याच क्रोधात, आपल्याच अहंकारात, आपल्याच गर्वात आपण अडकलेले असतो. ते सगळे बाजूला जातात. ते सहजपणे बाजूला जातात आणि आपल्याला वाट मोकळी करून देतात. आणि ही मोकळी वाट इतकी सहज भासते की काही त्रासच नाही त्याचा. ज्यासाठी आयुष्यभर झगडा केला, ज्या गोष्टी थांबवण्याचा प्रयत्न केला त्या थांबत नव्हत्या, त्याला इतकं सोपं सरळ कारण होतं की स्वतःला एकटं करणं हे कधी शक्य झालं नव्हतं, ते आता सहज शक्य होतं. स्वतःला दोषरहित पाहणं आणि हृदयात त्याच्या प्रभेचा अनुभव घेणं, ही वेगळी दिव्यत्वाची खूण कळते. तो हृदयात आहे आणि त्याचा प्रकाश आपल्या हृदयावर पडतो. लख्ख प्रकाशात आपण स्वतःला पाहतो. आपण स्वतःला अद्वितीय आहोत याची जाणीव घेतो. हे काही वेगळं भासमान जग वाटायला लागतं, जे कधी अनुभवलं नाही. कित्येक वर्ष ज्याची वाट पाहिली ते सहज प्राप्त होतं. श्वास आपोआप मंद होतो. शरीराचा थकवा नाही, त्यामुळे सहज ध्यानाला बसता येतं.
दिवसभर कुठलाही मानसिक ताण नाही, त्यामुळे सहज निवांत स्वच्छंद गाढ झोप लागते. उद्याची काहीच जबाबदारी घ्यायची नाही आहे. उद्याही निवांतता आहे. ती निवांतता हृदयाला भावते आणि सहज आनंद देते. मंद श्वास, ह्याच्यामध्ये तुम्हाला स्वतःला शिस्त लावावी लागते. उठण्याची वेळ ठरवायची, झोपण्याची वेळ ठरवायची, जेवणाची वेळ ठरवायची, किती वेळ बसायचं, किती वेळ चालायचं, किती वेळ फोनवर बसायचं, किती वेळ व्हॉट्सअपला द्यायचा. ह्या सगळ्या वेळा ठरवल्यात की आतल्या कोशात जायला शिकायचं. किती वेळ वाचायचं. असे ग्रंथ वाचा जे तुमच्या बुद्धीला आवडतील. कारण मनाची धारणा पक्की झाली की त्या प्रकारचा ग्रंथ आपल्याला आवडायला लागतो किंवा त्या प्रकारच्या ग्रंथाची विचाराची धारा आपल्याला पटायला लागते. आपणही ग्रंथ घेण्यामध्ये सिलेक्टिव्ह असतो. जो ग्रंथ मनाला भावला तो पुन्हा पुन्हा वाचतो. कारण त्या ग्रंथाच्या मागेही बऱ्याचशा आपल्याच समजुती गैरसमजुती जोडलेल्या असतात, भावना जोडलेल्या असतात. इथे जेव्हा तुम्ही एकांतात एकटे होता तेव्हा भावना काहीही त्रास देत नाहीत. तुम्ही सिलेक्ट करायचं तुम्हाला काय करायचं. तुम्हाला कोणाशी किती बोलायचं आहे आणि कोणाच्या विचारांचा पगडा आपल्यावर कितपत घ्यायचा आहे तुम्ही ठरवायचं आहे. अतिशय चांगली सुसंधी चालू आली आहे स्वतःला घडवण्याची आणि स्वतःच्या कोशात स्वतःला समाधिस्थ करण्याची. एकही सेकंद वाया घालवू. स्वतः परमेश्वराने संधी दिली आहे, तू निवांत हो. अशी जगात कधीच प्राप्त होत नाही. ती संधी आपल्याला प्राप्त झाली आणि ह्या आनंदाची बरोबरी कुठेच नाही ना. व्यासांनी भागवत का लिहिलं? की त्यांनी शंकराला सांगितलं मला भागवत अशासाठी लिहायचं आहे की तुला जो समाधीचा आनंद आहे तो आनंद इतरांना कळावा. तू ज्या समाधीत युगनयुग बसलायस ती अशी काय जादू आहे की त्याच्यामध्ये तुला युगानुयुगाचा अर्थच कळत नाही, वेळच कळत नाही. असं का होतं? ती समाजाला कळू दे, नाही तर तू स्वार्थी होशील. तेव्हा महादेवाने त्याला आशीर्वाद दिला की तुझं म्हणणं बरोबर आहे. ज्या काळासाठी मी युगानुयुग आनंदाच्या स्रोतात नित्यमुक्त आहे ते लोकांना कळावं म्हणून तू आनंदमय अवस्थेत भागवत लिही. म्हणजे तुमचा कोश जो आनंदमय आहे तो शोधण्याची ही संधी असते. आणि ह्या आनंदमय कोशाचा शोध स्वतःच्या कोशात जाऊन घ्यायचा. इथे तुमच्या भावना शांत झालेल्या आहेत, वासना निवांत आहेत, कल्पनेला वाव नाही, कुठलाही मानसिक ताण नाही. काहीच करायचं नाही. मनाला सांगायचं अरे तुला काहीच करायचं नाही. निवांत शांतपणे जगायचंय तुला. कसल्याही यातनांचा विचार न करता जगायचंय तुला. सांगून बघा मनाला, अरे मना निवांत आणि शांत. तुला कसलीच चिंता करायची नाही. 2 वेळचं अन्न पडते, सुंदर छप्पर आहे,
काळजी करायचं कारण नाही. तू फक्त शांत हो. तुला काही करायचंच नाही याची खात्री बाळग. मग बघ जादू. बघा तुमचं मन किती तुमचं ऐकतं. मन ऐकतं का? तुमच्या ताब्यात येतंय का? का नको त्या काल्पनिक गोष्टीची मनाला हुरहुर लागून घेत आहे? काही गरज नाही. असं भीतीसारखं कवड्यासारखा जीव करून जीव घालवण्यात काही पॉईंटच नाही. जेव्हा तुझ्या हृदयात तू सूर्य तेजाचा गोलक आहेस असं जेव्हा तुला कळतं, तेव्हा भीती, काळजी हा एक क्षुद्र भाव आहेत. हे भाव जवळ शिवता सुद्धा कामा नये. मला भीती वाटते, मला काळजी वाटते असं म्हटलं की तुमची पद तुम्ही व्यक्त करताय. काही गरज नाही. माझं काय होईल हे म्हणणं तुम्ही स्वतःचा दर्जा व्यक्त करता त्याने. कारण तुम्हाला जे शिकवलं गेलंय ते आतल्या कोशात जाऊन दिव्यत्वात स्थिर व्हायला शिकवलंय. तात्पुरतं वरचेवर साधना करून त्याबद्दल गुणगान करण्यासाठी तुम्हाला साधना नाही शिकवली गेली आहे. आतल्या कोशात स्थिर होण्यासाठी तुम्हाला शिकवलं. आतल्या कोशातला प्रकाश पाहण्यासाठी तुम्हाला शिकवलं. आतल्या कोशात समाधीत स्थिर होण्यासाठी तुम्हाला शिकवलेलं आहे. ते शिकायची संधी मिळते तेव्हा तिथे स्वतःला अस्थिर का पाहायचं? जी संधी कधीच जगात प्राप्त होत नाही ती सहज तुम्हाला प्राप्त झाली. असं म्हणणंही चुकीचं आहे की आम्हाला घरात बसता येत नाही. अरे घरात बसता येत नाही हे म्हणणं हे तुमच्या अस्थिर मनाचं लक्षण आहे. तुम्ही सिद्ध करताय किती अस्थिर आहात. तुम्ही काही प्लॅन करत नाही. 100 वेळा बाहेर जायला लागतं असं म्हणत असाल तर तुम्हाला कुठल्या गोष्टीचं गांभीर्य कळतच नाहीये. ते गांभीर्यापेक्षा स्वतःच्या कोशातून बाहेर पडण्याचा गुन्हा करायचा आहे तुम्हाला. आपल्याला एकांतात राहण्याची संधी पुन्हा नाही मिळणार. निश्चिंतपणे झोपण्याची संधी पुन्हा नाही मिळणार. अशी संधी जी दैवी आहे ती सोडायची का? कधीच नाही. हा मंद श्वास जेव्हा हा देह नष्ट होतो तेव्हा तुम्ही शिल्लक राहत नाही. तुमचं अस्तित्व, तुमचा प्राण, तुमच्या भावना त्याची काही किंमत नाही. त्यावेळेला तुमची जी वायुरूप अवस्था असेल ती अवस्था अनुभवायची संधी आहे. स्वतःला वायुरूप, तेजरूप पाहायची संधी आहे. कारण कितीही केलं तरी मृत्यू अटळ आहे. तो तुम्हाला कधीतरी पकडणार आहे. मग आत्ताच त्याच्याशी सलगी का नाही करावी? आत्ताच त्याच्याची भेट का नाही करावी? मृत्यू म्हणजे आपलं व्यापक स्वरूपात आपल्याला विलीन व्हायचं आहे. काल्पनिक जगातनं बाहेर या. तुम्ही हे उष्ण जीवन जगायला इथे आलात. ह्याच्यात काही तुमचं देणं घेणं नाही करायचं आहे. जे आहे ते संपूर्ण पुन्हा व्यक्त व्हायचं आहे, मुक्त व्हायचं आहे, पुन्हा आपल्या कोशात जायचं आहे. आत्तापर्यंत जेवढी लोक मेली त्याने काहीतरी सांगितलं का की काय झालं पुढे त्यांचं? अहो बुद्धीच संपल्यावर काय कळणार त्यांना? जिकडे बुद्धीच बंद पडते, तुमची बुद्धी आहे तोपर्यंत तुमची कर्म चालत आहेत. ही बुद्धी बंद पडली, कोमात जाता, काही कळतच नाही देहाला. तशी अवस्था यायच्या आत हा प्राण त्या दिव्यत्वाशी मिळाला पाहिजे. तुमचं प्रत्येकाचं वय दररोज वाढते.
कितीचा वेळ आहे हो तुमच्याकडे? आणि काय गॅरंटी किती वेळ आहे तुमच्याकडे? वेळ नसताना एवढा वेळ दवडणं हे चुकीचं आहे. तुमच्याकडे किती वेळ आहे हे कोणाला सांगता येत नाही. तुम्हाला वाचायला वेळ आहे ना, चिंतनाला वेळ आहे ना, स्वतःला शोधायला वेळ आहे ना, स्वतःच्या ज्या काही इच्छा आहेत त्या पूर्ण करायला वेळ आहे ना. आत्तापर्यंत जी काही साधना केली ती तुटपुंजी होती, कमी दर्जाची होती, भावनेच्या आधाराची होती. देव हा भावनेने कळतो, पण हृदयात गेला की तो तत्वाने शिरतो हृदयात. तेव्हा तत्वज्ञान स्वीकारायचं असतं. भावनेने तो कळला, भावनेने तो तुमच्या पूजा स्वीकारतो, तुम्ही दिलेलं नैवेद्य स्वीकारतो, पण नंतर पुन्हा तो तत्वात विलीन होतो. तो तुमच्या भावनेसाठी तो देहात प्रकट होतो, मूर्तीत प्रकट होतो. पण त्या मूर्तीत किंवा देहात तुम्हाला अडकायचं नाही आहे. तुम्हाला त्याच्याही पलीकडे जायचा प्रयत्न करायचा आहे आणि साध्य करायचं आहे ते. आपलं खरं जीवन हे केवळ स्वतःला शोधण्यासाठी घालवायचा प्रयत्न करायचा. उगाच फापड पसारा नको, उगाच मोठ्या गप्पा नको, उगाच कुठल्या गोष्टींवर चर्चा नको. ह्याची काही गरज नाही आहे तुम्हाला. तुम्ही एकटे व्हा, निवांत व्हा, शांत व्हा. तुला काहीच करायचं नाही रे जीवा, निवांत बघा शांत. तुला सगळं प्राप्त होईल, खात्री ठेव. प्रत्येक गोष्टीचा तुला अर्थ कळेल. स्वतःची चंचलता आवर घाल त्याला, स्वतःच्या भीतीला आवर घाल, स्वतःच्या मायेला आवर घाल, हृदयाची हुरहुर आहे त्याला आवर घाल, सगळ्याला आवर घाल. इतके दिवस घरी बसलात, जेवलात ना सुखाने, दिलं ना जेवण तुम्हाला देवानं, काय फरक पडला? देवाने तुम्हाला ही सुसह्य संधी निर्माण केलेली. बघा, सगळं जग बंद पडलं तरी तुमच्या पोटात अन्न पडते. काय फरक पडला? उलट शरीराचा त्रास वाचला, तुमचे पैसे वाचले. कितीतरी पैसे तुमचे वाचले, नको तिथे अनाठाई खर्च होणारे. कितीतरी वेळ वाचला, अनाठाई ती तिथे धावपळ करायची. अशा सुंदर क्षणाला, अशा सुंदर वेळेला वेळ जात नाही म्हणून मूर्खासारखा रडणाऱ्या लोकांसाठी ही साधना नाही आहे. त्यांनी नुसतं साधनेची आणि भक्तीची नाटकं केली, त्यांना हा एकांत असह्य होता. जे खरे आहेत ते आपल्या कोशात निवांत असतात. आम्हाला भेटायचंय, आम्हाला बोलायचंय, आम्हाला ऐकायचंय. तुम्हाला एंटरटेन करणं हा माझा धर्म नाही आहे. तुम्हाला जाग करणं माझा धर्म, तुम्हाला जागृत करणं माझा धर्म. तो धर्म मी पाळण्याचा प्रयत्न. लेक्चर आलं, चला ऐका, काय काय छान बोलले ते बोला, चर्चा करा, अशासाठी हे नाही आहे. हे हृदयाच्या कोशात घ्यायचं. ज्याला खरा गुरु कळलाय ना, त्याला तो कोश कळेल. ज्याला गुरु कळला नाही त्याला तो आतला कोश कळणार नाही. तुम्हाला आपल्या गुरुमध्ये विलीन व्हायचं.
निवांत व्हायचंय, शांत व्हायचंय, निशंक व्हायचंय, निश्चिंत व्हायचंय, प्रयत्न करायचे खूप. कुठल्या गोष्टीला महत्त्व द्यायचं, कुठल्या गोष्टीला महत्त्व नाही द्यायचं, एकांतात किती काळ घालवायचा, श्वासाची गती काय ती तपासायची, चित्ताच्या लहरी तपासायच्या, इंद्रियांची निष्क्रियता तपासायची, जास्तीत जास्त शवासन करा, म्हणजे निवांततेचा अर्थ कळेल. मंद नाम हृदयात चालू राहू दे श्वासाबरोबर. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. मंद श्वास चालू राहू द्या आणि निवांत व्हा. बघा, 15 दिवसात तुमच्या प्रत्येकात फरक पडलेला असेल, तरच तुम्ही ह्या प्रवचनाचा काही उपयोग केला असं मी म्हणेन. तुम्ही निवांत आणि शांत झालात तर, नाही झालात तर ही प्रवचनं म्हणजे एक तुम्हाला टाइमपास आहे असं मला वाटतं. ते खात्रीचं होईल. तुम्हाला एंटरटेन म्हणून ही प्रवचन असतं. हे प्रवचन म्हणजे माझं हृदय पिळवटून काढलेला रस असतो. कुठलेही ग्रंथ घ्या, कुठलेही शास्त्र घ्या, त्यात हे म्हणा, हृदयात परमेश्वराला स्थिर कर, शांत हो, निश्चिंत राहा आणि जादू बघ. कोणाला भेटायचं नाही, कोणाचे व्हायब्रेशन घ्यायचं नाही, कोणाचा स्पर्श घ्यायचा नाही. किती सुंदर आहे हो. कोणाचे विचाराचा पगडा आपल्यावर बसू द्यायचा नाही, कोणाशी चर्चा करायची नाही. किती सुंदर संधी आहे ही संधी पुन्हा नाही मिळणार. आणि त्यातही सुंदर म्हणजे एकटं व्हा, एकटे राहा, एकांतात राहा. म्हणजे तुमचा आत्मविश्वासाचं प्राबल्य केवढं असेल. तुम्हाला ही संधी निर्भीड बनवते, आत्मविश्वासी बनवते. पंधरा दिवस संपल्यानंतर प्रत्येकाला मी विचारेन, तू काय शिकलास, तू काय शिकलास ते सांग. 15 दिवस तू काय समाधीचा आनंद घेतलास ते सांग. काहीतरी फाटक्या ओंगळ गोष्टी सांगू नका, असं झालं, तसं झालं, तसं झालं. काही झालं असलं तर तुझी चूक आहे. शांत हो, निवांत हो, मुक्त हो. इतकी सुंदर संधी पुन्हा लाभणार नाही. प्रत्येकाने या संधीचा लाभ घ्यावा. निश्चिंतपणे आपल्या कोशात निवांत राहावं. काही वाचावं, काही लिहावं, चंचलता सोडून द्यावी आणि गुरु आपल्या ठाई, आपल्या हृदय स्थिर आहे याची जाणीव घ्यावी. आणि ह्या तुमच्या प्रयत्नांना यश यावं आणि सगळ्या सिद्धी तुम्हाला प्राप्त व्हाव्यात. साईराम.